आणि तेही प्रत्येकाच्या प्रारब्धात असते. बरोबर, बळजबरी माणूस इथं कोणी येऊ शकत नाही. ज्याचं प्रारब्धामध्ये जे पुण्याचा साठा आहे तेच माणूस इथं येऊन कीर्तन ऐकतो. स्वाहार म्हणून देह मिळालाय गमवू नका, खाऊ नको ते खाऊ नका, पिऊ नको ते पिऊ नका. सुंदर देह मिळालाय, असा अनमोल मिळालेला देह जर प्रत्येक माणूस गमावत असेल. आता पहा, आम्ही येताना पाहिला सुंदर 25 वर्षाचा तरुण, पांढरा शिरोट, गोरा गोरा पान. मला प्रश्न पडला, याच्या आईनं त्याला लहानपणी किती तेल लावला असेल, किती साबण लावला असेल, काय काय त्याला संरक्षण करण्यासाठी ती आई संगोपन केली असेल. विचार करा मायबाप, रस्त्यावर तापलेल्या रोडवर पडलं होतं. किती सत्य कराव. पुरुषांना त्रास वाटते, बाबा तुम्ही काही पिऊ नका म्हणले ना, आमच्या काय घरचं पियाले नाही, पण विचार करा, तुम्ही तुमचा विचार करा. गांजा दारू मत पियारो, 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 गांजा दारू मत पियारो. हमका पैसा खर्च कर सिर पे जूते आते हैं, हमका पैसा खर्च कर सिर पे जूते आते हैं. गांजा दारू, गांजा दारू, गांजा दारू मत पियारो, गांजा दारू मत पियारो, गांजा दारू मत पियारो, गांजा दारू मत पियारो. ते रोज कान पाठवून गेले सगळ्या. हा, किती मला तुम्ही निर्णय करून गायन करणारे, हे गायन करणारे 10-12 लोक मेले, हेच गाणं म्हणणार. पण तीळ मात्र त्या गावात फरक पडला. कानापुरता मर्यादित नाही, शब्द मोठापुरता मर्यादित. आणि ते शब्द जर तुमच्या अंतरंगामध्ये जर आला तर वाटते कधी ना बाबा, खरंच मला देह मिळाला, मी पिऊ नये रे बाबा. तू नुसता जातोस पण बायकोला उद्ध्वस्त करतोस, लेकरा बाळांना करतोस, माय बापाची प्रॉपर्टी खपतोस. जन्म दिलेल्या आईला सुद्धा सुख देत नसेल तर तू शेजाऱ्यांना काय सुख देतोस. विचार करा. महादेव प्रभूचा अनुभव आहे. 6 शास्त्र 18 पुराण वाचतोय माणूस. लक्षात घ्या शब्द माझे. 6 शास्त्र 18 पुराण वाचून सुद्धा त्याच मार्गावर जातोय. आताच्याच बरं, मी ते परत नाव घेणार नाही. 1000 सत्य करतोय, गावागावामध्ये जाऊन साधू संतांचं दर्शन घेतोय, अजून तिथंच येतोय. कुठं? तिथंच येतोय. अजून त्याचं उत्तर देते तुम्हाला, ऐका. 2 सांगते तुम्हाला. अगोदर काय म्हणले? 6 शास्त्र 18 पुराण वाचलं. तर महादेव प्रभू म्हणतात, ग्रंथ वाचनिया काय अंतरले तुझे पाये, अंतरले तुझे पाये. काय उपयोग नाही ग्रंथ. कोणाचे पाये? कोणाचे? मायबापाचे असतील अथवा साधू संतांचे असतील. त्याचं दर्शन कधी त्याला घडलं, कधी त्याने त्यांच्या चरणावर लीन झाला नाही. रस्त्यावर लीन झाला असेल, सगळं शरीर सांडलं असेल, पण माई बापाच्या चरणाच्या ठिकाणी त्याने कधी हात जोडला नाही. म्हणून अनभ्या लाभ नरदेहायसा, लाभला तो कैसा गमाविता. आता दुसरा क्रमांक. नाही घडला साधू संत आत्ता पटलं तुम्हाला? यातले काहीतरी त्या विषयाची ऑनलाईन झाली बरं, कोणातरी माणसाची खवटाळ्या वाजल्या. ऐका का, माईला दुःख कधी होते?
माईला त्रास देत असेल तर चुलतीला कधी देणार सुख आ जन्मनी केले काय व्यर्थ शिनविली माये असलं जन्मताना मराव ते कधी सप्त्याला पटीने देत नाही ते कधी वार जोपासत नाही कधी स्नान करत नाही शिवरात्र म्हणत नाही अमावस्या म्हणत नाही काय खाऊ वाटत ते खाते असलं जन्मताना मराव मी तुम्हाला म्हणा नाही मला भांडायचं म्हणजे ज्याला वेळ कळाली त्याला काळ कळतो शिवाय